आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। मिरज शहरातील ऐतिहासिक गणेश तलावाचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे। गणेशोत्सवामध्ये याच गणेश तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यामुळे धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनही गणेश तलावाचे आगळे वेगळे महत्त्व आहे। असं असताना सुद्धा महानगरपालिकेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। मिरज गणेश तलाव हे कचऱ्याची कुंडी झालेली आहे असं का भास होतो। आज आम्ही मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पाहणी केली। त्या पाहणी केलं आमच्या निदर्शनास आलं की या गणेश तलावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही आहे। त्याचबरोबर या परिसरातील नागरिक असू दे किंवा खाद्यपदार्थ विक्रेते असू दे, ते जो कचरा आहे त्या कचरा गणेश तलावावर टाकत असल्यामुळे गणेश तलावातले पाणीसुद्धा प्रदूषित झालेलं आहे। वारंवार मासे मारण्याचे प्रकारही घडत आहेत। याच ठिकाणी एका टांगा चालकाने इथं त्या घोड्याच्या तब्यालासुद्धा या गणेश तलावावर करण्यात आलेला आहे। मिरज शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेश तलावाकडे महानगरपालिकेच्या अशा पद्धतीने दुर्लक्ष होते, हे निश्चितच एक खेदाची बाब आहे। म्हणून या गणेश तलावासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे, पण हा निधी कुठे खर्च करण्यात आलेला हा संशोधनाचा विषय आहे। म्हणून आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं। त्याने विनंती केली की या मिरज गणेश तलावासाठी जो निधी खर्च करण्यात आला आहे, या निधीसंदर्भात एक शासनाच्या नियुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर या गणेश तलावाला संपूर्णतः 9 फुटीचे जाळीचे कपड करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे केलेली आहे। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।